तर बी.कॉम सेकंड सेमिस्टर 4च्या फर्स्ट युनिटमध्ये आपण रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्समध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन पाहिले. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ शेअर्स, याच्यामध्ये प्रिफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स, यामध्ये पहिल्यांदा बघितलं आपण प्रिफरन्स शेअर्सचे प्रकार. आज आपण पाहणार आहोत शेअर कॅपिटल म्हणजे काय. शेअर कॅपिटल हा दुसरा प्रकार आहे. कॅपिटल जे कंपनीला लागत असतं, जे शेअर होल्डर्समार्फत गोळा केलं जातं, त्यातला दुसरा प्रकार आहे शेअर कॅपिटल. त्यातलं पहिलं आहे ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. ऑथोराइज्ड म्हणजे काय, असं कॅपिटल कंपनीचं जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि यांच्यामार्फत ऑथोराईज केलं जातं. आणि ऑथोराईज म्हणजे अधिकारामार्फत, त्यांच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या अधिकारामार्फत जे कॅपिटल उभा केलं जातं कंपनीमार्फत, त्या कॅपिटलला ऑथोराइज्ड कॅपिटल असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ कॅपिटल विच द कंपनी इज ऑथोराइज्ड टू रेज बाय इट्स मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड विथ विच द कंपनी इज रजिस्टर्ड विथ द रजिस्ट्रार ऑफ द कंपनीज. कंपनीनं आपल्या रजिस्ट्रारकडं जे कॅपिटल रजिस्टर केलेलं आहे आणि जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या अखत्यारीत कंपनीनं उभा केलेलं किंवा रेज केलेलं जे कॅपिटल आहे, त्या कॅपिटलला ऑथोराइज्ड कॅपिटल असं म्हटलं जातं. यालाच रजिस्टर्ड कॅपिटल आणि नॉमिनल कॅपिटल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹5 lakh डिवायडेड इंटू 50,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. 50,000 शेअर्स, प्रत्येक शेअरची किंमत 10,000, अशानुसार एकूण 5 लाखाचा ऑथोराइज्ड कॅपिटल उभा केलेलं आहे. हे पहिला प्रकार झाला ऑथोराइज्ड कॅपिटल, किंवा याला रजिस्टर कॅपिटल किंवा नॉमिनल कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जातं. सो इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल which is authorized and raised by the memorandum of association. For example, 5 lakh rupees authorized capital means 50,000 shares of ₹10 each. दुसरा issued capital. ऑथोराइज्ड नंतर इश्यूड, सगळ्यात मोठी अमाऊंट असते ती ऑथोराइज्ड कॅपिटलची. त्याच्यानंतर आहे इश्यूड कॅपिटल. इट इज दॅट पार्ट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल which is issued to the public for subscription. पब्लिकमध्ये सबस्क्राईब करण्यासाठी, सबस्क्रिप्शनसाठी जे कॅपिटल इश्यू केलं जातं, जे ऑथोराइज कॅपिटलचा पार्ट असतं. अँड टू व्हेंडर्स इन केस ऑफ परचेस ऑफ बिझनेस ऑर असेट्स. आणि एखादा व्यवसाय किंवा असेट खरेदी करायचे असेल तर व्हेंडरला सुद्धा जे इश्यू केलं जातं सबस्क्राईब करण्यासाठी किंवा पब्लिकला सबस्क्राईब करण्यासाठी इश्यू केलं जातं, त्याला इश्यूड कॅपिटल असं म्हटलं जातं. इट इज अ पार्ट ऑफ ऑथोराइज्ड कॅपिटल. मगाच्या उदाहरणात 5 लाख रुपये ऑथोराइज्ड कॅपिटल आहे. तेच एक्झाम्पल जर घेतलं तर आउट ऑफ 50,000 शेअर्स द कंपनी मे इश्यू ओनली 30,000 शेअर्स टू द पब्लिक. एकूण 50,000 शेअर्सपैकी 30,000 शेअर्स जर पब्लिकला इश्यू केले असतील तर त्याला इश्यूड कॅपिटल असं म्हटलं जातं. इन दिस केस द इश्यूड कॅपिटल इज 30,000 शेअर्स ऑफ ₹10 इच, ₹3 lakhs. 5 लाख ऑथोराइज्ड कॅपिटल होतं, 50,000 शेअर्स ₹10 प्रमाणे. त्याच्यातलाच एक भाग जो इश्यू केलेला आहे पब्लिकला सबस्क्रिप्शनसाठी किंवा व्हेंडर्सला इन केस ऑफ परचेस ऑफ बिझनेस ऑर असेट्स, किती रुपये आहे तर 50,000 शेअर्सपैकी 30,000 शेअर्स ₹10 प्रमाणे इश्यू केले असतील, असे एकूण 3 लाख रुपये, त्याला इश्यूड कॅपिटल असं म्हटलं जातं. पुढचं आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल. पहिला ऑथोराइज्ड, मग इश्यूड, आता आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल. इट इज दॅट पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल विच इज टेकन अप और परचेस्ड बाय द पब्लिक अँड द व्हेंडर्स. इश्यू केलं सबस्क्रिप्शनसाठी, पब्लिकला आवाहन केलं किंवा व्हेंडर्सला आवाहन केलं की 3 लाख रुपये आम्हाला उभा करायचे, 30,000 शेअर्स आहेत, त्यापैकी प्रत्येकी शेअरची किंमत ₹10 आहे. त्यातलं जे सबस्क्राईब्ड कॅपिटल आहे ते सुद्धा त्याच्यापेक्षा कमी असतं. म्हणजे पहिला ऑथोराइज कॅपिटल, मग इश्यूड, मग सबस्क्राईब्ड कॅपिटल.
याच्यामध्ये काय केलं आहे, सबस्क्राईब कॅपिटल इज द पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल विच इज टेकन अप ऑर परचेस्ड बाय द पब्लिक अँड द वेंडर्स if out of 30,000 shares issued but the public applied for 25,000 shares only. 30,000 शेअर्स इश्यू केलेले पब्लिकला, पण त्यातले 25,000 शेअर्सलाच फक्त पब्लिकने ॲप्लिकेशन पाठवलेलं असेल. द सबस्क्राईब कॅपिटल विल बी 25,000 शेअर्स ऑफ ₹10 each, ₹2,50,000. जर 30,000 शेअर्स इश्यू केले होते, त्यातले सबस्क्राईब जर पब्लिकने 25,000 किंवा परचेस त्यातले फक्त 25,000च केले असतील, प्रत्येकी ₹10 त्याची किंमत होणार ₹2.5 लाख. म्हणजे बघा, ऑथोराइज्ड कॅपिटल 5 लाख, इश्यूड कॅपिटल 3 लाख आणि सबस्क्राईब्ड कॅपिटल ₹2.5 लाख. ऑथोराइज्ड कॅपिटल पहिला, issued capital is the part of authorized capital, subscribed capital is the part of issued capital. 5 लाख त्यातले सबस्क्राईब्ड 3 लाख, इश्यूड 3 लाख त्यातले सबस्क्राईब्ड ₹2.5 लाख. म्हणजे 50,000 शेअर्स ऑथोराइज्ड केले होते मेमोरेंडम ऑफ असोसिएशननं, त्यातले इश्यूड झालेले आहेत पब्लिकला किंवा वेंडर्सना 30,000, त्यातले प्रत्यक्षात पब्लिकनं किंवा वेंडर्सनं 25,000 परचेस्ड केलेले आहेत. चौथा आहे कॉल्ड अप कॅपिटल. दो द शेअर्स आर ऑफ ₹10 each, द कंपनी मे नॉट कॉल फुल अमाऊंट ऑफ ₹10 पर शेअर ऑन द शेअर्स सबस्क्राईब्ड. द कंपनी डिमांड्स, एका शेअरची किंमत ₹10 जरी असली तरी 10च्या ₹10 लगेच द्या असं असा कॉल कंपनी कधीही करत नाही. द कंपनी डिमांड्स ओनली दॅट पोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स विच इट कन्सिडर्ड सफिशियंट फॉर द टाईम बिंग. म्हणजे ₹10 जेवढे पैसे कंपनीला गरजेचे आहेत तेवढ्याच पैशांचा कॉल केला जातो. धिस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे सपोज ₹10 शेअर्स आहे, बट इफ द कंपनी डिमांड्स ओनली ₹7 पर शेअर, कंपनी डिमांड्स ओनली 7 पर शेअर, द कॉल्ड अप कॅपिटल इज 25,000 शेअर्स ऑफ 10 each, ₹7 पर शेअर कॉल्ड मीन्स ₹1,75,000. 2.5 लाखाचं सबस्क्राईब कॅपिटल होतं, प्रत्येक शेअरची किंमत ₹10 होती, पण त्यातले कॉल आत्ता गरजेचे जे पैसे होते ते ₹1,75,000 गरजेचे होते कंपनीला. त्यामुळे ₹10 पैकी ₹7च कंपनीनं कॉलअप केले. त्यामुळे कॉल्डअप कॅपिटल हे ₹10 नसून ₹7 आहे. प्रत्येक शेअरची किंमत ₹7 आहे. असे 25,000 शेअरची किती झाली? ₹7 1,75,000. हे झालं कॉल्डअप कॅपिटल. आणि त्याच्यानंतर आहे पेड अप कॅपिटल. सबस्क्राईब कॅपिटलचा पार्ट कॉल्ड अप कॅपिटल आणि कॉल्ड अप कॅपिटलचा पार्ट पेड अप कॅपिटल. इट इज दॅट पोर्शन ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल which has actually been paid by the shareholders. It is likely that some shareholders may not pay all the amount demanded. कंपनीने जेवढे पैसे मागितले तेवढे सगळे पैसे शेअर्सने पे केलेले नाहीत. उदाहरणार्थ 1,75,000 पैकी ॲक्च्युअल शेअरहोल्डर्सकडून 1,50,000 आलेले आहेत. दॅन द पेड अप कॅपिटल इज ₹1,50,000 ओनली अँड द कॉल्स इन ॲरियर्स इज 25,000. कॉल्डअप किती केलं होतं? 1,75,000. पण सबस्क्राईब करणाऱ्यांनी किंवा जे शेअरहोल्डर्स आहेत त्यांनी सगळेच्या सगळे पैसे भरले नाहीत. 1,75,000 पैकी शेअरहोल्डर्स
कडून रिसीव झालेली अमाऊंट आहे 1,50,000. दॅन पेड अप कॅपिटल इज ₹1,50,000 अँड कॉल्स इन ॲरियर्स इज ₹25,000. 1,75,000 पैकी 1,50,000 जमा झाले, शिल्लक बाकी 25,000 आहे, म्हणून त्यांना कॉल्स इन ॲरियर्स असं म्हटलं जातं. द अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. पैसे येणे आहेत, प्रत्यक्षात आलेले नाहीत. पहिल्यांदा ऑथोराइज्ड कॅपिटल, त्याच्यानंतर इश्यूड कॅपिटल, त्याच्यानंतर सबस्क्राईब कॅपिटल, त्याच्यानंतर कॉल्ड अप, त्याच्यानंतर पेड अप. त्याच्यामध्ये पेड अप नंतर जे शिल्लक राहतं त्याला कॉल्स इन ॲरियर्स. द अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. या उदाहरणामध्ये 1,75,000 रुपये कॉल्ड अप होते, त्यातले 1.5 लाख रुपये रिसीव झालेले आहेत, उरलेले 25,000 आहेत ते कॉल्स इन ॲरियर्स. द अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. आणि पुढचा आहे रिझर्व कॅपिटल. इट रिप्रेझेंट्स दॅट पोर्शन ऑफ द सबस्क्राइब्ड कॅपिटल which has not been called up. Portion of the subscribed capital which has not been called up and which the company by special resolution ने कंपनीनं असं डिसाईड केलेलं आहे की नॉट टू कॉल अप एक्सेप्ट इन इव्हेंट ऑफ अँड फॉर द पर्पज ऑफ वाइंडिंग अप. कंपनी ज्यावेळी बंद होणार आहे अशा वेळी सोडून अशी पोर्शन आहे जो रिझर्व ठेवलेला आहे. रिझर्व कॅपिटल म्हणजे असा पोर्शन आहे सबस्क्राईब कॅपिटलमधला जो कॉल्ड अप केलेला नाही. म्हणजे द पोर्शन ऑफ द सबस्क्राईब कॅपिटल विच हॅज नॉट बीन कॉल्ड अप अँड विच द कंपनी बाय स्पेशल रिझॉल्युशन हॅड डिसाइडेड नॉट टू कॉल अप. आम्हाला ते पैसे आत्ता नको आहेत असं कंपनीनं स्पेशल रिझॉल्युशननं सांगितलेलं आहे. रिझर्व ठेवलेलं आहे ते. पेट्रोल कसं आपण रिझर्वला ठेवतो ठराविक, जे आपण वापरत नाही, तसंच आहे की ते रिझर्वला ठेवलेले आहेत. एक्सेप्ट इन द इव्हेंट ऑफ फॉर द पर्पज ऑफ वाइंडिंग अप. ज्यावेळी कंपनी बंद होणार आहे त्याचवेळी असं रिझर्व कॅपिटल वापरलं जातं. थस द शेअर कॅपिटल टेकन इन द अबव एक्झाम्पल विल बी शोन इन द बॅलेन्स शीट. वरती जे 4-5 प्रकार तुम्हाला सांगितले, ऑथोराइज्ड, इश्यूड, सबस्क्राईब्ड, कॉल्ड अप, पेड अप आणि रिझर्व, हे बॅलेन्स शीटला दाखवले जातं. त्यामुळे एकूण देर आर 2 मेन पार्ट्स ऑफ द कॅपिटल. First is the preference share capital, second is a share capital in which there are authorized capital which is authorized by its memorandum of associations. In this example 5 lakh rupees. Second is issued capital, the part of authorized capital which is issued to the public or vendor. In this example the part is 3 lakhs out of 5 lakh of authorized capital. Third is a subscribed capital, the part of issued capital which is taken up or purchased actual by the public or vendors. In this example, out of 3 lakhs, 2,50,000 rupees are subscribed capital. After that, called up capital, which is the part of subscribed capital, means if each and every share is of ₹10, but actual amount called up is ₹7 per share, means out of 2,50,000 only 1,75,000 shares are 1,75,000 capital is a called up capital. After that, paid up capital, the part of called up capital which is actually paid up by the shareholders, means called up capital's amount is 1,75,000, out of which only 1,50,000 is paid up capital and the calls in arrears is 25,000, amount due but not
received, amount due but not received. After that, reserve capital, that portion of subscribed capital which has not been called up. ते पैसे मागायचे नाहीत असं कंपनीनं ठरवलं आहे, त्याला रिझर्व्ह कॅपिटल असं म्हटलं जातं. सो द शेअर कॅपिटल इज शोन इन द बॅलन्स शीट. सो these are the main two parts of the capital. First is a equity share, second is a preference shares. So today we learn the part of a share capital. In next lecture we study the main concept of this unit, redemption of preference shares. Redemption of preference shares. Thank you.